अच्छा, महेश बेडकर बोलताय का? हा बोलतोय, बोला. महेश बेडकर जी, मी ऍडव्होकेट प्रकाश कदम पनवेलवरनं बोलतोय. हा बोला भाऊ, बोला. आपल्याबद्दल ती व्हिडिओ मी बघितली ओके भाऊ, ओके. आणि त्यावर मी प्रतिक्रिया पण दिली की जे काही झालं ते चुकीचं झालं. ओके भाऊ. संबंधितांवरती कारवाई करावी, ही मागणी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर गरज पडली तर पोलीस प्रशासनाला वकील म्हणून मी पत्रही देईन. ओके भाऊ, 100% 100% भाऊ, पण धन्यवाद. आपलं एक गोष्ट मला फार आवडली की आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वाहक आहात 100% भाऊ, 100%. आणि फार चांगलं आपण काम करतात, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ओके. आपण बौद्धांचं हे नाव घेतलात की ते बौद्ध नव्हते, ज्यांनी हे सर्व केलं ते बौद्ध नव्हते. मुळात आपल्या समाजामध्ये अशा ओके. पद्धतीने प्रवृत्ती नाही की चुकीच्या पद्धतीने कोणी कोणाला मारहाण करेल. ओके. ओके. काही वेळा अशा भावना दुखावतात, परंतु हे प्रकरण ते तसं नव्हतं. आणि ह्या ज्या लोकांनी तुम्हाला मारहाण केली आहे, अच्छा. या सांगितलं जात आहे की आमदाराच्या सांगण्यावरनं मारहाण केलेली आहे, हे खरं आहे का? म्हणजे फॅक्ट चेक करतो जरा मी. हे 100% खरं आहे. पण कसं आहे माहित आहे का भाऊ, याच्यामध्ये ठीक आहे, मी म्हणतोय वेळोवेळी का म्हणतोय माहित आहे का, मी तुम्हाला खासगी सांगतोय की दोन समाजात तेढ निर्माण होणे म्हणून म्हणतोय. पण आहे, बरोबर कारण आहे. आपल्याला बाबासाहेबांनी कशासाठी अधिकार दिलाय तो, की आपल्यावर विनाकारण कोणी अत्याचार करू नये, जातीवाचक असेल, मनुवादी असेल. नाही नाही, मुळात कसं आहे, बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबाला मानणारे, या लोकांमध्ये फार फरक आहे. आणि ही जी लोक आहेत हे म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची आहेत असं मी मानत नाही. हे बाबासाहेबाचे रक्तानं जरी जातीनं जरी असले तरी विचारानं नाहीत, मला मान्य. आता मी मुंबईमध्ये, आता मी मुंबईमध्ये चेंबूरमध्ये अंधेरीला 5 वर्ष काढलेत इंजिनिअरिंग करत असताना. त्यावेळेस मी संत एकनाथ बॉईज हॉस्टेलमध्ये होतो. त्या बाबासाहेबाच्या नावानं मी 5 वर्ष फ्री मध्ये, मोफत मध्ये शिक्षण घेतलंय. परंतु ह्या प्रकरणामध्ये कुठेही इतर शक्ती तुमचा वापर करून ते एक सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण करू नये. दोन्ही समाजामध्ये एक एकता राहावी, याची दखल आपण घ्यावी. माझं मुख्य आव्हानच हे आहे की ते जे भांडवळ जे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत, त्यांच्या जातीचा विचार न करता कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी, कठोर त्यांच्यावरती कारवाई करावी. आणि त्याचबरोबर आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहे, तर मला असं वाटतं मी स्टेटस वरती बघितलं, मुळात तो तुमचा अधिकार आहे. धर्माचा अधिकार भारतीय संविधान तुम्हाला पूर्णपणे देतो. आपण हिंदूंना एकत्र करताय त्याबद्दल दुमत नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु आपण जर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेताय, तर मला असं वाटतं की आपण मानवतेसाठी लढलं पाहिजे आणि भारतीयांना एकत्र करण्यासाठी आपण लढलं पाहिजे. हे माझं रिकमेंडेशन आहे, हे माझं सजेशन आहे. बाकी तुम्ही कोणासाठी लढावं तो तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे, जो भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. 100% 100%.